महाराष्ट्राच्या 720 किलोमीटर लांब पसरलेल्या किनारपट्टीवर 304 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये कांदळवन विस्तारलंय. आपल्या राज्यात कांदळवनांच्या एकूण 20 प्रजाती सापडतात. किनारपट्टीच्या रक्षणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या या कांदळवनांच्या रक्षणाचं आणि संवर्धनाचं काम वन विभागाच्या मॅंग्रोव्ह सेलकडून पाहिलं जातं. नमस्कार. मुंबई तरुण भारतचं वेब पोर्टल म्हणजेच MHA-MTB मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नुकताच राज्य सरकारने कांदळवन संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे राज्य कांदळवन वृक्षाची घोषणा. कांदळवन प्रजातींमधील सोनेरेशिया अल्बा म्हणजेच पांढरी चिप्पी या प्रजातीला राज्य कांदळवन वृक्षाचा दर्जा देण्यात आलाय. आज आपण याच पांढऱ्या चिप्पीविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. एखाद्या कांदळवन प्रजातीला राज्य कांदळवन वृक्षाचा दर्जा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय. महाराष्ट्रात कांदळवनांच्या सापडणाऱ्या 20 प्रजातींपैकी काही प्रजाती जशा की ॲव्हेसिनिया मरिना, रायझोफोरा मृगोनाटा आणि सोनोरेशिया या प्रजाती सहजपणे महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टीवर पाहायला मिळतात. मात्र सोनोरेशिया या प्रजातीविषयी समाजात तितकीशी माहिती नाही. कांदळवनांमधील सोनोरेशिया प्रजातीमध्ये महाराष्ट्रात पांढरी चिप्पी, सोन चिप्पी आणि लाल चिप्पी या 3 जाती सापडतात. यामधील लाल चिप्पी ही सर्वात आकर्षक प्रजात असली तरी ती दुर्मिळ आहे. या उलट पांढरी चिप्पी राज्याच्या किनारपट्टीलगत सर्वत्र आढळत असल्यानेच राज्य कांदळवन वृक्षाच्या शर्यतीत तिने बाजी मारली. तिच्या या सर्वत्र वर्गीकरणाच्या गुणधर्मामुळेच समाजात कांदळवनांविषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत होते. माझ्या मागे ही दिसतायत तीच आहेत पांढऱ्या चिप्पीची झाडं. ही झाडं साधारण 15 मीटर उंच अशी वाढतात आणि या झाडांचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं हे पांढरं फूल. हे फूल साधारण 4 ते 5 सेंटीमीटर मोठं गोलाकार आकाराचं वाढतं आणि या फुलाला त्याचा हा जो पांढरा रंग आहे तो त्याच्या असंख्य पुंकेसरांमुळेच मिळालाय. या फुलाला एक असा मंद सुवास असतो आणि या सुवासामुळेच पक्षी आणि माशा, खास करून मधमाशा मोठ्या प्रमाणात या फुलांवर आकर्षित होतात. त्याच्यामुळे पांढऱ्या चिप्पीची ही झाडं परागीभवनाच्या प्रक्रियेत फार महत्त्वाची भूमिका बजावतात. पांढऱ्या चिप्पीची पानं हिरवी गोलाकार, थोडीशी जाड, एकमेकांसमोर एक पद्धतीने रचलेली असतात. त्यांची लांबी व रुंदी साधारण एक समानच असते. या झाडाची फळं 5 सेंटीमीटर पर्यंत वाढतात. ती गोलाकार असतात आणि फळांच्या देठाशी चांदणीसारख्या पाकळ्या दिसून येतात. म्हणूनच इंग्रजीमध्ये याला स्टार ॲपल किंवा मॅंग्रोव्ह ॲपल असं देखील म्हटलं जातं. शिवाय ही फळं खाण्याजोगीही असतात. या प्रजातीमधील जमिनीपासून वरच्या दिशेने वाढणारी आणि जमिनीला घट्ट धरून ठेवणारी मुळं स्पष्टपणे दिसून येतात. ही मुळं कितीही खारं पाणी असलं तरी ते बाजूला सारून फक्त गोड पाणीच वर पानांपर्यंत पोहोचवतात. या मुळांमध्ये पाण्यातील प्रदूषण कमी करण्याची क्षमता असते. पांढऱ्या चिप्पीच्या या वैशिष्ट्यांमुळेच तिला राज्य कांदळवन वृक्षाचा बहुमान मिळालाय. कांदळवन रक्षणासाठी झटणारं देशातील पहिलं आणि एकमेव असं स्वतंत्र मॅंग्रोव्ह सेल आणि आता देशात पहिल्यांदाच राज्य कांदळवन वृक्षाची घोषणा करून महाराष्ट्राने कांदळवन संवर्धन क्षेत्रात आघाडी मिळवली. सरकार आणि प्रशासनाने प्रत्येक वेळी आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. आता कांदळवन रक्षणाची जबाबदारी घेण्याची वेळ आपली आली आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद. वन्यजीव आणि पर्यावरण विषयक मजकुरासाठी लाईक करा, शेअर करा आणि MHA-MTBला सबस्क्राईब करा.